यवतमाळच्या औद्योगिक विकासाला चालना देणारी महत्त्वाची घोषणा संपर्कमंत्री अशोक उईके यांनी केली आहे। केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचे स्वागत करताना त्यांनी यवतमाळमध्ये टेक्सटाईल पार्क उभारण्याचा निर्णय जाहीर केला। हा प्रकल्प राज्य सरकारच्या सहकार्याने राबवला जाणार आहे। तसेच वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। 98,306 कोटी रुपये केंद्र सरकारने दिलेले आहेत आणि केंद्र सरकारचा फंड हा वेगळा असतो आणि महाराष्ट्राचा जो फंड आहे तो वेगळा। त्यामुळे निश्चितच गती मिळेल यात कुठल्या प्रकारची शंका नाही। दुसरा विषय आमचे बंधू किशोरसाठी कौशल्य आणि मानव विकास कार्यक्रमासाठी इंडेक्स जो आहे त्या अनुषंगाने सुद्धा महाराष्ट्राला 313 कोटी रुपयाचं बजेट ठेवलेलं आहे।